नमस्कार, मी रामराजेश शिंदे. NDTV मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आजचा दिवस सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाचा होता, कारण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होती. आता शुक्रवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आदेश सुप्रीम कोर्ट पारित करणार आहे. परंतु आज सुनावणी दरम्यान काय घडलेलं आहे, घाणाघाती युक्तिवाद झालेला आहे आणि त्याचा परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर कसा होणार आहे, आरक्षणावर कसा होणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत स्वतः याचिकाकर्ते आहेत विकास गवळीजी, की यांच्या याचिकेमुळे ही संपूर्ण खळबळ माजलेली आहे. विकासजींनी सगळ्यात अगोदर सुरुवातीला ही याचिका दाखल केली आणि त्यानंतर मग ही सुनावणी सुरू झालेली आहे. विकासजी, तुमचं NDTV मराठीमध्ये स्वागत. अगोदर तर धन्यवाद. मला पहिला प्रश्न की आत्ता आज या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये काय घडलेलं आहे, सोप्या भाषेमध्ये सांगा आमच्या NDTVच्या संपूर्ण प्रेक्षकासाठी. आज परत मागच्यासारखंच, मागे जसं 2 तारखांमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या आणि राज्याच्या वकिलांनी वेळ मागून घेण्याचा जो प्रकार केला, तोच आज सुद्धा त्यांनी रिपीट केला. बरं. आणि सातत्यानं हे अशा पद्धतीनं वेळ मागितल्यामुळे त्यांचं काही होत नाही. परंतु राज्यामध्ये जवळपास 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती ह्यांच्या निवडणुका सुरू आहेत. त्या निवडणुकांमध्ये जे उभे असलेले आमचे उमेदवार आहेत, जे पुढचे लोकप्रतिनिधीसाठी ते झगडत आहेत, त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून या ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्यावर आज अतिशय परिस्थिती वाईट येऊन ठेपलेली आहे की नेमकं करावं काय. उद्या निवडणूक होणार आहे का नाही होणार आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा 2 वेळेला अशीच परिस्थिती झाली. राज्यातून अनेक कानाकोपऱ्यातनं विकास गवळीचा नंबर शोधतात लोक आणि फोन करतात, विचारतात की भाऊ काय होणार आहे, तुमची याचिका आहे, नेमकं याचिका आमच्या OBCच्या विरोधात केली का, तुमचा मुद्दा तर तुम्ही सांगताना वेगळा सांगता, नेमकं खरं आहे काय. तर त्यावेळेला मी त्यांना हा विषय सांगत असतो की बाबा रे, तुला परत निवडणूक लढवायची का. ह्याच्या अगोदर जशी 289 लोकांची पदं गेली, तसं तुमचं पद जर उद्या गेलं तर ते कामाचं आहे का. तर त्याच्यावर त्यांचं उत्तर येते की नाही भाऊ, जे काही करायचं ते सोक्षमोक्ष आजच करा. उद्या एकदा निवडणूक झाली, निवडून आलं, त्याच्यानंतर परत कोर्टाच्या तारखा, परत जर पद गेलं तर निवडणुकीचा खर्च, हे काही परवडणारं नाही. जे काही करायचं ते आजच करा. आत्ताच सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जे काही निर्णय घ्यायचा तो घ्या, परंतु फायनल करा. ह्याला रडतगरानं मागच्यासारखं ठेवू नका. हा सातत्यानं. पण मला एक म्हणायचं की तुमच्यातर्फे तुमच्या वकिलांना आज सुप्रीम कोर्टामध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. पहिला मुद्दा म्हणजेच की राज्य सरकार हे वारंवार वेळ मागतं, निवडणूक आयोग वारंवार वेळ मागतं, हा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की किती ठिकाणी हे आरक्षण ओलांडलं गेलेलं आहे. खरं तर निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आलं की 57 ठिकाणी फक्त आरक्षण ओलांडलं गेलेलं आहे, 50% पुढे गेलेलं आहे. परंतु तुमचं म्हणणं तर वेगळं, 157 ठिकाणी आरक्षण जे ते ओलांडलं गेलेलं आहे का, कशी ही आकडेवारी आहे. महत्त्वाचा मुद्दा आरक्षण ओलांडण्याचा नाहीच. महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकांच्या डोक्यावर जी टांगती तलवार राहणार आहे निवडून आल्यानंतर, तो जो आकडे ओलांडण्याचा जो विषय किंवा आरक्षण 50% पेक्षा जास्त जाण्याचा जो विषय, तो धुळ्यावाल्यांचा आहे. माझी याचिका जी आहे ती 289 लोकांची जी पदं गेली होती, त्याच पद्धतीनं 4200 लोकांची पदं पुन्हा जाऊ शकतात. हा मुद्दा माझ्या त्याला आधार काय का जाऊ शकतात. त्याला आधार, त्याचं कारण असं की 289 लोकांची पदं ज्या वेळेला गेली होती, ते ज्या निवडणुकीत निवडून आले होते 2019च्या, तर 2019च्या निवडणुकीचा जो आदेश राज्य निवडणूक आयोगानं काढला होता, त्या आदेशामध्ये जो पॅरेग्राफ त्यांनी ॲड केला होता की निवडून येणाऱ्या उमेदवारांची निवड ही या याचिकेमध्ये जो काही अंतिम निर्णय येईल त्याला बांधील राहील किंवा त्याला बंधनकारक राहील. तसाच पॅरेग्राफ आजच्या 4/11/2025 नियम जो आहे तो बांधील राहणार आहे. जे लोक निवडून येतील, ही थोडक्यात आता त्यांनी काय थोडक्यात सुधारणा केली, थोडं त्याला असं ब्लंडर ठेवलं, म्हणजे लक्षात नाही आलं पाहिजे लोकांच्या की ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमती याचिका क्रमांक 19,756/2021 म्हणजे राहुल रमेश वाघ या केसमध्ये जो निकाल लागेल त्या निकालाला अधीन राहतील. म्हणजे त्याच्यामध्ये निकाल कोणता येईल मी तुम्हाला आजच सांगतो. के कृष्णमूर्तीचं 2010चं डिसिजन आहे,
त्याच्यानंतर विकास किसनराव गवळी केसचं 2021चं डिसिजन आहे. दोन्ही डिसिजनमध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्हाला ओबीसीला आरक्षण देता येते, परंतु आरक्षण देण्यापूर्वी ट्रिपल टेस्ट पूर्ण केली पाहिजे. ट्रिपल टेस्ट म्हणजे काय, कमिशन नेमणं, डेडिकेटेड कमिशन अपॉइंट करणं, त्या डेडिकेटेड कमिशनच्या माध्यमातून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करणं आणि ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा केल्यानंतर SC ST OBC हे तिन्ही 50%च्या मर्यादेमध्ये ठेवणं, हे 2010चं डिसिजन आहे. मूळ मुद्दा पुन्हा तोच आला. 50%ची मर्यादा ओलांडली च्या नंतर या 4300 जे तुम्ही म्हणताय त्यांचं आरक्षण धोक्यात येईल. बरोबर आहे. Exactly. तुमचा इम्पॅक्ट म्हणजे की मर्यादा ओलांडल्यानंतर जो इम्पॅक्ट होणार आहे त्या उमेदवारांची बाजू जी आहे ना ते तुम्ही मांडताय थोडक्यामध्ये. एक्झॅक्टली, बिलकुल बरोबर आहे. मी त्याच उमेदवारांसाठी या ठिकाणी भांडतोय. 50 हे बघा, पण त्याचं कारण हे आरक्षण ओलांडणं असणार आहे. 50%च्या वर आरक्षण जाते ही ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या केसच्या अगोदरच दाखल झालेली आहे. आणि तोच मुद्दा मी परत रिपीट घेऊन यायला, मला काय माझ्याजवळ पैसे जास्त झाले का, माझ्याजवळ वेळ जास्त झाला का, माझ्याजवळ काही दुसरे कामं नाहीत का, तो मुद्दा जर कोर्टाच्या समोर आला तर त्याही मुद्द्यामध्ये तोच निकाल येणार आहे. आणि मी जर परत दुसऱ्यांदा आणला असता मुद्दा तर त्याच्यातही तोच निकाल येणार. म्हणजे अगोदर सीमा रेषा जे ते ठरवून दिलेले आहे ते काय नवीन नाही. सीमा रेषा ओलांडल्यानंतर जो परिणाम होणार आहे, जो इम्पॅक्ट होणार आहे या 4300 लोकांचा प्रचाराचा खर्च, एनर्जी जी गेलेली आहे ती संपूर्ण, आणि त्यानंतर पुन्हा प्रक्रिया राज्य सरकारला पण आणि निवडणूक आयोगाला नव्यानं करावी लागेल. तर त्या तो कन्सेप्ट तुमचा आहे. तो होऊ नये. हे बघा, राज्य निवडणूक आयोगाचा पैसा काही त्यांच्या घरून येतो का, अधिकाऱ्यांच्या खिशातून येतो का, तो सर्वसामान्य जनतेचाच पैसा आहे. त्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या टॅक्समधनच ही सगळी प्रक्रिया होते आणि ह्या सगळ्यामध्ये जनतेच्या पैशाचाच अपव्यय होतो. हे होऊ नये, जनतेच्या पैशाचा अपव्यय होऊ नये, त्याच्यानंतर उमेदवारांच्या पैशाचा अपव्यय होऊ नये, उमेदवारांचे श्रम वाया जाऊ नये, त्यानंतर अधिकारी ज्यांना पगार आपल्या जनतेच्या पैशातनं मिळतात त्यांचं विनाकारण परत त्याच गोष्टीत एनर्जी वेस्ट होऊ नये किंवा त्यांचे दिवस वाया जाऊ नये, ह्याच्यासाठी आम्ही ही याचिका केलेली. बरोबर आहे. हे सगळं करण्यामागचा उद्देश, मी काय ओबीसी विरोधी नाही, मी स्वतः ओबीसी आहे. माझं म्हणणं आहे 27% नाही 54% आरक्षण द्या, पण ते कधी देता येईल, ज्या वेळेला तुम्ही के कृष्णमूर्ती डिसिजन जे 5 जजेसच्या घटनापीठांना दिलेलं आहे ते तुम्ही त्याच्यापेक्षा लार्जर बेंच बसवून त्याला चॅलेंज करून तुम्ही ते त्याला संपवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही 50%ची मर्यादा ओलांडू शकता. मूळ मुद्दा मला विचारायचा आहे की हे सगळं जो फियास्को घडलेला आहे किंवा आता कोर्टामध्ये हे कोणामुळे आहे? कारण सुनावणी दरम्यान तर एकदम ढकलाढकली चालू होती, म्हणजे की बॉल कोणाच्या कोर्टामध्ये असं चाललं होतं. हे सगळं जे काही चालू आहे हे राज्यातल्या ग्रामविकास विभागाचे अधिकारी, नगर विकास विभागाचे अधिकारी, नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे कायदे किंवा नियम बनवलेत, तर हे नियम बनवत असताना या ग्रामविकासच्या आणि नगरविकासच्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या म्हणा, राज्यकर्त्यांच्या म्हणा किंवा कोर्टाच्या हा मुद्दा लक्षात आणून द्यायला पाहिजे होता की 50%पेक्षा हे जास्त आरक्षण द्या. हा जो काही कायदा झाला तर हे कायदे करत असताना आपण के कृष्णमूर्तीचं डिसिजन आणि विकास गवळीचं डिसिजन याला ओलांडू शकत नाही. हे लक्षात आणून द्यायची जबाबदारी यांची होती. एखादी फाईल जर पुटअप केली तर त्या फाईलमध्ये ज्या नाही त्या मेखा मारायचं काम हे लोक करतात. हा असा नियम आहे, तो तसा नियम आहे, हे करत असताना हे परिपत्रक आपल्याला आड येते. छोट्या छोट्या गोष्टीवर किती सारे निबंध रंगवायचं काम हे अधिकारी करतात. मग या ठिकाणी इतका मोठा इश्यू समोर येणार आहे हे माहीत असताना सुद्धा त्यांनी ही खबरदारी घेतली नाही. ह्याच्यामुळं यांचं काय चाललं हो, यांचा काय पगार बंद आहे का? उद्या अडचणीतनं आमचे लोक आलेले आहेत ना, आज निवडणूक लढवणारे लोक अडचणीत आहेत. त्याच्यानंतर हे जर निकाल असाच्या असा कायम राहिला, याच पद्धतीनं जर निवडणुका झाल्या, याच्यात सगळ्यात अडचण कोणाला जाणार आहे तर ती आमच्या 4200 ओबीसी कॅटेगरीतून निवडून येणाऱ्या लोकांना अडचण जाणार. मग याची जबाबदारी कोण घेतली का नाही? म्हणजे मांजराच्या गळामध्ये घंटा कोण बांधायची? आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लक्षात आणून द्यायचं काम मी केलेलं आहे, याचिकेच्या माध्यमातूनही केलं. आणि मी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जशी लागली त्या दिवशीच एक पोस्ट व्हायरल केली होती की जर मी लढणार आहे आणि लढल्याच्या नंतर जर निकाल आपल्या फेवरनं लागला तर निश्चितपणानं मोकळ्या मनानं तुम्ही निवडणुका लढवा, अन्यथा 100 वेळ विचार करा आपण निवडणूक लढवायची का नाही, आणि लढवायची तर त्याच्यामध्ये खर्च करायचा का नाही, आणि खर्च केल्यानंतर
ते सदस्यपद आपल्याला जे मिळेल ते 5 वर्ष टिकेल का नाही याची आज शाश्वती नाही. त्याच्यामुळं जे काही करायचं ते सत्सद विवेक बुद्धीला साक्ष ठेवून तुम्ही हा एकंदरीत सगळ्या परिस्थितीवर निर्णय घेतला आता प्रश्न जो आहे ना तो संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे. जे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या मनामध्ये आहे आणि जे मतदान करणार त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आता ज्या जाहीर झालेल्या निवडणुका आहेत नगरपालिका नगर परिषदेच्या संदर्भामध्ये, पहिला मुद्दा माझा आहे की त्यावर काय परिणाम होणार आहे याचा. म्हणजे की जर निर्णय दिला शुक्रवारी किंवा पुढे सुप्रीम कोर्ट निर्णय दिला तर तो या निवडणुकाला सुद्धा लागू असणार आहे का आणि निवडणुकीची प्रक्रिया सुरू राहणार का? 100% सर्वोच्च न्यायालयानं पहिल्याच दिवशी जाहीर केलं की तुम्ही आमच्या अधिकाराची म्हणजे टेस्ट करू नका, आम्हाला देऊ नका. आम्हाला काय अधिकार आहे ते आम्हाला तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आम्ही याच्या अगोदर निवडून आलेल्या सगळ्या प्रक्रिया सुद्धा रद्द केलेल्या आहेत. तर हे तर सध्या फक्त फॉर्म भरायचाच विषय आलेला आहे. फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये कारणं लावू नका. सगळी जी काही प्रक्रिया ती नियमबाह्य तुम्हाला करता येणार नाही, अतिशय ठणकावून त्यांनी सांगितलं होतं. आणि हे सगळं करत असताना, हे सगळ्या गोष्टी सांगत असतानाही सांगितलं होतं की तुम्हाला के कृष्णमूर्ती आणि विकास गवळी या दोन्ही डिसिजनला ओव्हररूल करायचा आम्हालाच अधिकार नाही तर तुम्हाला अधिकार कोणी दिला, तुम्ही का त्याला ओव्हररूल केलं. एकंदरीत या सगळ्या त्यांच्या त्या दिवसच्या ऑब्झर्वेशनवरनं आज तरी असं वाटतंय की जर त्यांनी कदाचित ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर निर्णय घेतला की ह्या निवडणुका चुकीच्या पद्धतीने होत आहेत, तर ज्या ज्या ठिकाणी एक्सिट झालेलं आहे ते मर्यादेत आणतील आणि त्या जेवढ्या ओबीसीच्या सीट एक्सिट झाल्या त्या ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करतील आणि परत त्या ठिकाणी तेवढ्या 1-2 सीटचं नॉमिनेशन ची प्रक्रिया करून ती निवडणूक ते पार पडू शकतात, असं एक माझं व्यक्तिगत मत आहे. 2 डिसेंबरला हे मतदान आहे, मग त्याच्यापूर्वी हे करता येऊ शकतं का? कारण नगरपालिका नगर परिषदेच्या निश्चितपणानं करता येऊ शकतं, पण हे जर अगोदर नाही केलं आणि नंतर करायचा काही प्रयत्न केला, त्याला जर का वरच्यावर मरमपट्टी केली तर त्या मरमपट्टीनं दुरुस्ती तर होणार नाही, पण कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे की कॅन्सर झाल्यानंतर उपचार करण्याच्या ऐवजी कॅन्सर होऊ नये म्हणून त्याच्यासाठी खबरदारी घ्यायची आहे. अगोदर खबरदारी घेणं हे कधी सगळ्यांसाठी फायद्याचं आहे. कारण उद्या म्हणजे इथे कोर्टाईसाठी परवडणारं का नाही हेही सांगतो तुम्हाला. सध्याच आपल्या देशामधल्या सर्वोच्च न्यायालय असो का उच्च न्यायालय असो त्यांच्या डोक्यावर खूप मोठ्या केसेसचा भार आहे. जर ह्या निवडणुका झाल्या आहे या कंडिशनमध्ये, टांगती तलवार जर कायम राहिली, उद्या तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक उमेदवार जर का निवडून आला तर त्याच्या विरोधात कमीत कमी 4 ते 5 लोक निवडणूक हारणारे असतात. बरोबर. ते 4 ते 5 लोक किमान 2 पिटिशन तर करतील. 4,000 लोकांच्या कमीत कमी 7-8 हजार पिटिशनला काही महाग आहे का? मग उद्या यांच्यावरच तो लोड पडणार आहे. त्यामुळं कोर्टानं सुद्धा माझं असं मत आहे की या सगळ्या सारासार गोष्टी म्हणजे उमेदवारावर लोड, सुप्रीम कोर्टावर लोड आणि त्यानंतर पुन्हा पूर्ण प्रक्रिया पाडण्यासाठी राज्य सरकारवर लोड, ह्या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना तुमच्या माध्यमातून मी या संपूर्ण प्रक्रियेला देऊ इच्छितो. बरं, यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेतला पाहिजे. जर तो निर्णय कुठेतरी या राज्य सरकारनं म्हणजे राज्य निवडणूक आयोगानं असो का राज्य सरकारमधले ग्रामविकास विभाग आणि नगरविकास विभाग यांनी जर चुकीच्या दिशेनं ही प्रक्रिया नेली तर त्याचा संपूर्ण भार त्यांच्यावर, या संपूर्ण ओबीसी बांधवांवर आणि न्यायव्यवस्थेवर या सगळ्यांवर पडणार आहे. आता नगरपालिका नगर परिषदेमध्ये किती ठिकाणी आरक्षण जे आहे ते एक्सिट झालेलं आहे, मर्यादेपेक्षा पुढे गेलेला आहे? आता त्याचा पूर्ण आकडा जो आहे तो यावर्षी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, राज्य निवडणूक आयोगाने यावेळेस अतिशय ब्लंडर गेम खेळलेला आहे. बरं. दरवर्षी ह्याच्या अगोदरच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काय करायचे, ते पूर्ण एकूण जागा, SC साठी आरक्षित जागा, SC साठी महिला आरक्षित, ST साठी आरक्षित जागा, ST महिलासाठी आरक्षित जागा, OBC साठी आरक्षित जागा, OBC महिलांसाठी आरक्षित जागा, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला, असं आरक्षणाचा तक्ता बनवून द्यायचे. यावर्षी काहीच केलं नाही. का केलं नाही तर हे सगळं खटाटोप करायचा होता, हे सगळं त्यांचं जे आहे ते झाकून न्यायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, 2 ओळीचा आदेश सरळ काढून दिला की SC STला लोकसंख्येच्या प्रमाणात,
या कलमानुसार आणि ओबीसीला 27% या कलमानुसार आरक्षण देय प्राप्त आहे. त्या हिशोबानं तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करा आणि विषय संपवून टाका. बरं, पहिला मुद्दा जो आहे तो आपल्या NDTVच्या प्रेक्षकासाठी पहिला मुद्दा क्लिअर झालेला आहे. ज्या सध्या निवडणुका सुरू आहेत नगरपालिका नगर परिषदेचा, त्या निवडणुका सुरू असणारच आहेत. पण ज्या ठिकाणी आरक्षण जे आहे ते वाढलेलं आहे, मर्यादेपेक्षा ओलांडलेलं आहे, जो सुप्रीम कोर्ट आदेश देईल, निकाल देईल, त्या जागावर तो निकाल आदेश जो आहे तो बांधील असणार आहे. त्यामुळं पहिला मुद्दा क्लिअर झालेला. आता दुसरा मुद्दा जो आहे तो जिल्हा परिषदांचा आणि महापालिकेचा. तर नगरपालिका नगर परिषदेनंतर जिल्हा परिषद महापालिकेचा, म्हणजे की जे 31 जानेवारीच्या अगोदर या सगळ्या निवडणुका संपवायचा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. परंतु जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हे एक्सीड झालेलं आहे आरक्षण. मग तिथे काय होणार आहे आणि त्या निवडणुका पुढे जाऊ शकतात का? त्या बाबतीत सुद्धा आज चर्चा झाली. तर त्यांनी सांगितलं की जी ऑनगोईंग प्रोसेस आहे ते बाजूला ठेवा, परंतु पुढे जी प्रोसेस करायची तुम्हाला, तर त्याच्यामध्ये तरी कमीत कमी नियमाचं उल्लंघन करू नका. बरं, नियमाच्या बाहेर हा विषय तुम्ही नेऊ नका, म्हणजे वारंवार अशा पिटिशन आपल्या समोर येणार नाहीत. याची तुम्ही दक्षता घ्या. हे चर्चेदरम्यान क्लिअर झालं. परंतु ही अगोदरची जी प्रोसेस आहे याला अद्याप काही शुक्रवारपर्यंत आपल्याला सांगता येणार नाही काय होणार आहे ते. बरं, आता तुमचं कन्क्लुजन सांगा की आज सुप्रीम कोर्टाचं म्हणणं, पूर्ण कोर्टाचा मूड, राज्य सरकारचा मूड, निवडणुकाचा आयोगाचा मूड, या निवडणुका काही कालावधीसाठी पुढे जाऊ शकतात का? कारण एक की जर आरक्षण क्षीण झालं असेल तर तिथं प्रक्रिया पूर्ण त्या ठिकाणी तरी पहिल्यापासून पुन्हा सुरू करावं लागणार आहे. मग अशा वेळी अवधी लागू शकतो का सरकारला किंवा आयोगाला? ज्या ठिकाणी एक्सीड झालेलं आहे तिथे एक माझं व्यक्तिगत मत सांगतो मी तुम्हाला. अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याच्या नंतर किंवा तुम्ही काय करणार पुढं, तर त्यामधल्या काही लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एक त्यांचं मत व्यक्त केलं की असं करता येऊ शकते. तर ते कसं की ज्या ठिकाणी ओबीसीच्या सीट एक्सीड झालेल्या आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, तर त्या सीट ओपनमध्ये कन्वर्ट करायच्या आणि ओपनमध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर जो काही 1 वार्ड असेल, 2 वार्ड असेल, 1 प्रभाग असेल, त्या ठिकाणी परत नव्यानं आपला नॉमिनेशन फॉर्मची प्रक्रिया करायची, छाननी करायची. थोडक्यात जी इलेक्शन प्रक्रिया असते नॉमिनेशनपासनं तर चिन्ह मिळेपर्यंत ही पुनश्च करायची. तोपर्यंत ही सगळी प्रक्रिया बाकीची थांबवायची त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि सगळी प्रक्रिया मग एकत्रितपणानं पुन्हा मतदानापर्यंत न्यायची. असा एक त्याच्यामध्ये मार्ग असू शकतो असं माझं मत आहे. बिलकुल विकासजीने हे संपूर्ण फियास्को गोंधळ कोणामुळे झालेला आहे, कोणत्या विभागामुळे झालेला आहे, त्याची जबाबदारी घ्यायला सुद्धा कोण तयार नाही आहे. परंतु कबूल मात्र एवढं केलेलं आहे आयोगाकडून आणि सरकारकडून की आरक्षणाची मर्यादा काही ठिकाणी ओलांडली जाते. सुप्रीम कोर्टानं पण त्या संदर्भामध्ये आता शुक्रवारी निर्देश देणार आहेत आणि ज्या ऑनगोईंग निवडणुका आहेत त्या निवडणुकाला सुद्धा हा निकाल जो आहे तो लागू असणार आहे. शुक्रवारी ठरणार आहे जिल्हा परिषदा, महापालिका आणि या नगरपंचायत आणि नगरपरिषदांचं भवितव्य. नमस्कार.